मस्तच असणार, कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा ही स्वामींचरणी प्रार्थना करते। आणि आपली जी YouTube फॅमिली आहे ती 1000 पेक्षाही जास्त झालेली आहे, तर तुमची सोबत होती म्हणून आपले जे सबस्क्रायबर आहेत 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे। अशीच तुमची सोबत, अशीच तुमचा पाठिंबा आणि सपोर्ट असू द्या, म्हणजे अजून आपली YouTube जी फॅमिली आहे ते अजून जास्त ग्रो करेल। आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओज बघितले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यांना खूप खूप थँक्यू। आणि अशीच सोबत कायम असू द्या। जेव्हा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तेव्हा मी व्हिडिओ टाकणार होते, पण मी गावाला गेले होते 4-5 दिवस, तर मला ते व्हिडिओ तेव्हा टाकता आला नाही। तर म्हटलं आज मी सांगूनही देते आणि जे मी शॉपिंग केलेली आहे ऑनलाईन ऑफलाईन ते तुमच्यासोबत शेअर सुद्धा करून देते। तर हा जो आहे तो हॉल ज्वेलरी हॉल होणार आहे आणि काही हेअर एक्सेसरीज घेतलेल्या आहेत त्या होणार आहेत। तर चला व्हिडिओला जास्त वेळ न करता आपण व्हिडिओ सुरू करूया। थोडासा व्हिडिओ मला वाटतं जास्त मोठा होईल कारण वस्तू ज्या आहेत त्या जास्त आहेत, तर स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला यातल्या काही वस्तू आहेत त्या आवडतीलच नक्की, कारण खूप छान छान वस्तू मी घेतलेल्या आहेत। तर चला सर्वात अगोदर आपण ऑनलाईन ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते। तर सर्वात अगोदर बघा, अशा बॉक्स मध्ये मला हे रिसीव झालेलं आहे। तर हे आहे कमरबंद, जे आपण साडीवरती वेअर करतो। हे बघा किती सुंदर आहे। हा जो व्हिडिओ आहे तो मी 3 ते 4 वेळा शूट केलेला आहे, कारण लाईट्स इफेक्ट्स इतका इश्यू करत होता ना, जे ज्वेलरी आहे ती व्यवस्थित दिसतच नव्हती। त्याच्यामुळे मी भरपूर वेळा जागा जे चेंज करून बघितली, तेव्हा इथे कुठे थोडीशी ज्वेलरी जी आहे ती चांगली दिसत आहे। तर बघू शकता तुम्ही, हा जो आहे तो हा कमरबंद खूप सुंदर आहे आणि मॅट फिनिश मध्ये आहे। आणि इथे जे आहे ते गोल्ड, पिंक आणि ग्रीन कलरचे स्टोन लावलेले आहेत, कुंदन लावलेले आहेत। इथे व्हाईट कलरचे कुंदन लावलेले आहे। इथे जो आहे तो हा झुमका आहे, वरती सुद्धा असे कुंदन लावलेले आहेत पिंक आणि ग्रीन कलरचे। इथे सुद्धा आहे, जिथे आपण साडी वगैरे खोचतो तिथे सुद्धा आहे, हे तुम्ही बघू शकता जवळून। खूप सुंदर आहे। हा मी मिशोवरनं परचेस केलेला आहे आणि क्वालिटी फिनिशिंग तुम्हाला दिसतच असेल, खूप सुंदर आहे, नो डाऊट, काही इश्यू नाहीये। कलर वगैरे खूप छान आहे, कुठेही असा कलर वगैरे गेलेला नाहीये, छान क्वालिटी रिसीव्ह झालेली आहे। याच्यामध्ये जे आहे ते खूप सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला याची लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करून दिली। याच्या डिझाईन्स खूप साऱ्या आहे आणि प्राइस वाईज तर खूपच छान आहे। हा फक्त मला 230 रुपयाला मिळालेला आहे आणि मिशोवरती आता सध्या सेल चालू आहे, कदाचित त्याची प्राइस जी आहे ती कमी झाली असेल तर तुम्ही घेऊ शकता। आणि हो, जर तुम्हाला हा कमरबंद म्हणून यूज करायचा नसेल तर तुम्ही हा हेअर एक्सेसरीज म्हणून सुद्धा यूज करू शकता। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला हे लावून दाखवते, तर खूप सुंदर दिसेल जेव्हा थोडेसे क्लेचर लावून केसला पॅक करायचे इथे आणि हे लावायचं, तर खूप सुंदर असा लुक येईल। किंवा जुडा आपण बनवतो, जो महाराष्ट्रीयन लुक साठी आपण जुडा क्रिएट करतो, त्याच्यावरतीही तुम्ही हा लावू शकता आणि खूप सुंदर असा दिसेल। मला हा खूप जास्त आवडलेला आहे आणि प्राइस पण खूप चांगली मिळालेली आहे। त्याच्यानंतर मी ब्रेसलेट मागवलेलं आहे बघा, ते सुद्धा मला अशा बॉक्स मध्ये रिसीव झालेलं आहे आणि हे सुद्धा मॅट फिनिश मध्ये आहे, हे बघू शकता, खूप सुंदर आहे। याची ही क्वालिटी, कलर वगैरे जे आहे ते खूप चांगला आहे आणि बघायला गेले तर पूर्ण गोल्डचा लुक येतो याचा। जसे रिअल गोल्ड मध्ये ब्रेसलेट मिळतात ना, सेम तशीच फिनिशिंग, तसाच कलर वगैरे आहे। कोणी ओळखूही शकणार नाही की हा आर्टिफिशियल आहे की गोल्डचा आहे। खूप सुंदर लुक येतं। याच्यामध्येही जे आहे ते पिंकचे कुंदन लावलेले आहेत, इथे व्हाईट कुंदन लावलेले आहेत आणि कलर फिनिशिंग वगैरे खूप चांगली आहे। मॅट याच्यामध्ये आहे, हा मॅट फिनिशिंग मध्ये खूप सुंदर आहे। याची ही प्राइस मला खूप आवडली, जे मॅट कॉपर फिनिश मध्ये असतात ना त्याची प्राइस थोडी जास्त असते, पण ही मिशोवरती मला खूप छान भेटलेली आहे।
आणि हातावरती घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. नुसतं तुम्ही एका हातामध्ये वॉच आणि एक हातामध्ये हे ब्रेसलेट घातल्यानंतर खूप छान लुक येतो. हा तुम्ही साडीवरती ड्रेसवरती सुद्धा वेअर करू शकता. आणि प्राइस सुद्धा मला खूप आवडली, म्हणजे 450 रुपयाला हा मला भेटलेला आहे. याच्यावरती सुद्धा आता कदाचित डिस्काउंट जे आहे ते चालू असतील, तुम्ही बघून चेकआउट करू शकता. आणि इयरिंग्स मागवले होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हे झुमका इयरिंग्स मी मागवलेले आहे. खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत हे बघा. इथे जे आहेत ते कुंदन लावलेले आहेत. ग्रीन कलर इथे केलेला आहे आणि खाली ग्रीन कलरचे जे मोती आणि व्हाईट कलरचे मोती लावलेले आहेत. खूप सुंदर इयरिंग्स आहे. साडीवरती याचा लुक खूप सुंदर येतो, तुम्ही बघू शकता. आणि ग्रीन कलर असा आहे की तो कुठल्याही साडीवरती कुठल्याही ड्रेसवरती जातो. त्याच्यामुळे ग्रीन कलर घेताना आपण हे पण नाही करू शकत की हा मॅच होईल का नाही होईल. ग्रीन कलर असा आहे की कुठल्याही ड्रेस साडीवरती मॅच होत असतो आणि छानही दिसतो. थोडेसे हेवी आहे, थोडा कानांना त्रास होतो, पण याच्याने जो आपल्या सुंदरताला चार चांद लागतात ना, त्याच्याने तर अजूनही खूप सुंदर दिसतो. याच्यावरती तुम्ही नेकलेस वगैरे वेअर नाही करायचे, फक्त इयरिंग्स घालायचे आणि मंगळसूत्र घातलं तर बस सॉर्ट आउट. आपल्याला जास्त घालायची गरजही पडत नाही. खूप सुंदर इयरिंग्स आहे. हे सुद्धा मी मिशोवरनं बाय केलेले होते. त्याच्यानंतर अजून मी झुमका इयरिंग्स घेतलेले आहेत. हे मी लोकल मार्केटमधून घेतलेले आहेत, पण हे सुद्धा खूप चांगले आहे. हे सुद्धा गोल्ड कलर मध्ये आहे, मॅट फिनिश मध्ये. बघू शकता खूप सुंदर आहे. इथे असे खाली ग्रीन हे लावलेले आहेत मोती आणि व्हाईट मोती लावलेले आहेत. खूप सुंदर आहे. हे जे ग्रीन इयरिंग्स मी तुम्हाला दाखवले झुमका, त्याच्यापेक्षा हे लाईट वेट आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतात. त्याच्यानंतर मी मिशोवरनं इयरिंग्स मागवलेले आहेत. हे बघू शकता अशा बॉक्स मध्ये मला रिसीव्ह झालेले आहेत. इथे हा नेव्ही स्काय ब्ल्यू कलर आणि इथे नेव्ही ब्ल्यू कलर दिलेला आहे आणि खाली जे आहे ते मोती लावलेले आहेत. खूप सुंदर असे मोती लावलेले आहेत. आणि हा जो आहे ऑक्सिडाइज मध्ये ऑक्सिडाइज इयरिंग्स आहेत आणि घातल्यानंतर याचाही लुक खूप छान येतो. याच्यामध्ये जे आहे ते भरपूर कलर जे आहे ते अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या साडीनुसार ड्रेसनुसार घेऊ शकतात आणि डिझाईन सुद्धा खूप सारे अवेलेबल आहेत. तुम्हाला जशा डिझाईन मध्ये घ्यायचे असेल तसे तुम्ही घेऊ शकता. आणि लुक पण खूप सुंदर येतोय. माझ्याकडे अशा ब्ल्यू कलरच्या 3-4 साड्या आहेत, त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहेत. म्हणजे कुठल्याही साडीवर 3-4 साड्यांपैकी कुठलीही साडी वेअर केली तर हे इयरिंग्स आपण घालू शकतो. त्याच्यानंतर मी लोकल मार्केट मधून हे इयरिंग्स घेतलेले आहेत. हे बघा, पिंक कलरचा इथे स्टोन आहे आणि इथे एडीचे डायमंड दिलेले आहे वरती. खूप सुंदर आहे. मी रिसेंटली आता लाईट बेबी पिंक कलरची साडी घेतलेली आहे, त्याच्यावरती मी हे इयरिंग्स घेतलेले आहे. आणि मला लहान इयरिंग्सच घालायला डेली वेअर साठी लहानच आवडतात, तर मग मी हे इयरिंग्स घेतलेले आहे. खूप सुंदर अशी क्वालिटी आहे याची, खूप छान दिसतात. आणि स्टड इयरिंग्स पण मला आवडतात जास्त, त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहे. आणि असे मला मिशोवरती दिसले होते. जर तुम्हाला लिंक हवा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. खूप छान आहे. प्राइस सेम आहे. मिशो आणि जे लोकल मार्केट आहे त्याची प्राइस सेम आहे. ज्या गोष्टी अवेलेबल असतील, जे आउट ऑफ स्टॉक झाल्या नसतील, त्याची लिंक मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर मी घेतलेल्या आहे ह्या बांगड्या. ह्या सुद्धा मी लोकल मार्केटमधून घेतलेल्या आहे. तोड्या, मोत्याच्या तोड्या सारख्याच आहे. याला इथे चाबी आहे, ओपन होते ही चाबी, पण असेही तुम्ही घालू शकता कारण इझिली आपल्या हातात असे जातीलच. हे बघा, खूप सुंदर असे मोत्याचे तोडे आहेत. 2 ड्रेस भेटलेले आहे मला. हा 300 रुपयाला. आणि ऑनलाईन प्राइस लोकल मार्केटची प्राइस जी आहे ती सेमच आहे. बघू शकता जसे मोत्याचे तोडे असतात ना आपले, सेम तशीच डिझाईन मध्ये आहे. मोत्याची क्वालिटी एवढी खास नाहीये, पण ठीक आहे. मला एवढी आवडली नाही मोत्याची क्वालिटी,
पण ठीक आहे, काय करणार. मग आता मी भरपूर माझ्या मार्केटमध्ये इथे शोधले, पण ते मला भेटले नाही. मी एक दोन सोनाराला सुद्धा विचारलं, त्यांच्याकडे सुद्धा ते म्हणे आम्ही अवेलेबल नाही करून देऊ शकत. पण एक सोनाराकडे मी आता रिसेंटली जे चांदीची हे घेतली, चांदीची ती तांब्या आणि लोटी घेतली आणि दिवा घेतला, त्यांच्याकडे मला हे मोत्याचे तोडे वगैरे दिसले आणि चांगल्या क्वालिटीमध्ये दिसले. तर भविष्यामध्ये फ्युचरमध्ये जर हे खराब झालं तर तिथून घेईल मी. पण हे रिसेंटली आता खूप छान आहे. त्याच्यानंतर मी एक नेकलेस घेतलेला आहे. हा बघा एडीचा, माहित नाही तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का नाही, कारण याचाही लाईट कलर आहे आणि लाईट्स मुळे हा व्यवस्थित दिसत नाहीये. हे बघा एडी, इथे पिंक कलरचे जे स्टोन आहे आणि इथे एडी हे दिलेलं आहे, नग दिलेले आहेत. खूप सुंदर असा लुक येईल. आणि साडी जी घेतलेली आहे मी त्याच्यावरती हे नेकलेस घेतलेला आहे, कारण साडी जी आहे ती पार्टीवेअर आहे, त्याच्यामुळे हा नेकलेस मी त्याच्यावर घेतलेला आहे. आणि खूप सुंदर आहे हा नेकलेस. सेम तुम्हाला मिशोवरतीही मिळून जाईल. हा थोडा मला ऑफलाईन थोडा प्राइसी भेटला, म्हणजे 650 रुपयाला मला हा भेटला. आणि ऑनलाईन जो आहे तो 550 रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल मिशोवरती. तर मी हा एक इयरिंग्स घेतलेला आहे, नेकलेस घेतलेला आहे. त्याच्यानंतर काही हेअर एक्सेसरीज घेतलेल्या आहेत, त्या बघू आपण. हे बघा, हे क्लेचर घेतलेलं आहे मी, स्काय ब्ल्यू कलरचं. खूप सुंदर असं क्लेचर आहे. इथे मोती आहे, इथे हे दिलेले आहेत, थोडेसे मणी वगैरे लावलेले आहेत, पण खूप सुंदर लुक येईल याच्याने. आणि हा कापड आहे, नेटचा कापड दिलेला आहे इथे, खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आता प्राइस मला याची आठवत नाही, मला वाटतं 60 किंवा 70 रुपयाचा हा असेल किंवा जास्त असेल, आता मला त्याची प्राइस नाही आठवत. त्याच्यानंतर बघा मी हा ब्लॅक कलरचा एक घेतलेला आहे क्लेचर, आणि इथे ब्लॅक कलरची नेट आणि याच्यावरती व्हाईट पर्ल लावलेले आहेत. खूप सुंदर असा लुक येतो. आणि बो टाईप याची जे आहे ते इथे नेटचा कापड दिलेला आहे दोघं साईडने. त्याच्यानंतर बघा मी हे डीमार्टला गेले होते तेव्हा मी हे हेअर एक्सेसरी पिना आणल्या होत्या. म्हणजे आपण जर मोकळे केस केले तर थोडेसे म्हणजे पिना वगैरे लावून पिनअप केले आणि एका साईडला बघा असे लावले तर खूप असं सुंदर लुक येतो. तुम्ही इथेही लावू शकता किंवा साईडलाही लावू शकता, खूप सुंदर दिसेल. आणि लहान मुलींनाही आपण लावू शकतो, आपण मोठेही लावू शकता, तशा खूप चांगल्या पिना आहेत. आणि सिल्वर कलर मध्ये हा सुद्धा कापड आहे, याच्यावरती जे आहे ते थोडीशी शायनी असं फॅब्रिक आहे याचा, हाही खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हे जुड्यासाठी हेअर एक्सेसरीज, आर्टिफिशियल गजरा म्हणू शकता तुम्ही. खूप सुंदर कलर आहे, हे बघा खूप छान असा लुक येईल याच्याने. 100 रुपयाला हा मला भेटलेला आहे. इथे जे आहे ते गुलाब बनलेले आहे आणि हे जे इथे आहे हे गोल्डन कलरचे असे बीट्स दिलेले आहेत त्यांनी. खूप सुंदर दिसतोय हाही. त्याच्यानंतर बघा ही बँगल्स घेतलेल्या आहे मी वेलवेटच्या पिंक कलरच्या, खूप चांगल्या आहेत. ह्याही साडीवरती घेतलेला आहे मी. आणि नेल पेंट्स घेतल्या होत्या ह्या 2. त्याच्यानंतर हे लिपस्टिक घेतलेली आहे जी मी आज लावलेली आहे. एरवी मी डार्क कलर कधीच लावत नाही, मी फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे मरून कलर आणि स्विस ब्युटीची आहे. तर ही होती माझी शॉपिंग जी मी ऑनलाईन ऑफलाईन केलेली होती. अजून काही वस्तू आहेत त्या मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातली कोणती वस्तू तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी लिंक ज्या अवेलेबल असतील त्या तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. आणि माझा व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असाच पाठिंबा सदैव आणि सपोर्ट सदैव असू द्या. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.